मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचंही सादरीकरण झालं। जवळपास 1,59,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले। जवळपास हा आकडा 2.5 कोटीच्या वरती जाईल आणि म्हणून सप्टेंबर 30 पर्यंत याची मुदत वाढवलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला पूर्ण वर्षभराचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती केलेली आहे। त्यामुळे विरोधकांनी किती आकांडतांडव केलं, किती गैरसमज पसरवले, खोट्या अफवा पसरवल्या, माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले तरी सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे। उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे आणि मला वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय झाला आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होण्यासाठी खूप प्रयत्न केले, कोर्टात देखील गेले, परंतु कोर्टाने देखील त्यांना नाकारलं आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आहे। त्यामुळे त्यांनी किती फेक नॅरेटिव्ह केला तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की ही योजना बंद होणार नाही, ही योजना कायमस्वरूपी माझ्या बहिणींची सुरू राहील। उलट जसं सरकारची आर्थिक क्षमता वाढेल तसे या 1,500 रुपयामध्ये देखील वाढ होईल, त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो GR जो आहे तो GR जो काढला होता त्याच्यात अधिक स्पष्टता देखील आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या योजना पूर्वी सुरू आहेत एकही योजना त्याच्यातली बंद होणार नाही। या नवीन अधिकच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे या नवीन योजना राबवत असताना त्या उलट प्रभावीपणे राबवल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जुन्या ज्या योजना जेवढ्या योजना जुन्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या योजना कायम सुरू राहतील आणि या सगळ्या ज्या काही योजना आज आम्ही सुरू केल्या आहेत, मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं, हायर एज्युकेशन त्याचे देखील अंमलबजावणी करायला सांगितले। वयोश्री योजना आहे ज्येष्ठांची 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटीमध्ये टाकण्याचं, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्या योजना शेतकऱ्यांचं जे मोफत बिल आपण वीज बिल माफ केलेलं आहे कृषी पंपाचं त्या देखील त्याचे शेतकऱ्यांचे देखील नोंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या योजना आम्ही जे निर्णय आता प्रामुख्याने घेतले त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि दर कॅबिनेटमध्ये त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत की ही योजना कुठे प्रगतीपथावर कुठपर्यंत आहे।